गावातल्या एका छोट्याशा घरातून अंत्ययात्रा निघाली होती. राम नाम सत्य आहे असा आवाज सगळीकडे घुमत होता. आईच्या पार्थिवाजवळ तिचा मुलगा शांतपणे उभा होता. चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, डोळ्यात अश्रू नव्हते. लोक एकमेकांना कुजबुजत होते. किती कठोर आहे, आई गेली तरी त्याच्या डोळ्यात पाणी नाही. पण कोणालाच माहित नव्हतं तो आतून हजार वेळा तुटला होता. आई जिवंत असताना ती रोज एकच म्हणायची, बाळा 2 मिनिटं माझ्याजवळ बस ना, तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. आणि तो नेहमी घाईत उत्तर द्यायचा, आई आता वेळ नाही, उद्या बसू, उद्या बोलू, अजून खूप काम आहे. पण त्या उद्याला कधीच वेळ मिळाला नाही. दिवस गेले, महिने गेले आणि एक दिवस आईच निघून गेली. आज संपूर्ण गाव तिच्या अंत्ययात्रेत चालत होतं. प्रत्येक जण तिला खांदा देत होता. पण जिच्यासाठी आयुष्यभर 2 मिनिटंही देता आली नाहीत, तिला शेवटचा खांदा देण्यासाठी तो मात्र पुढे उभा होता. चितेला अग्नी दिल्यानंतर तो बराच वेळ नुसता जळणाऱ्या लाकडांकडे पाहत राहिला आणि अचानक लहान मुलासारखा ढसा रडू लागला. थरथरत्या आवाजात तो फक्त एवढंच म्हणाला, आई एकदा परत ये ना. यावेळी मी काम बाजूला ठेवीन, मोबाईल बंद करेन, जगाची सगळी धावपळ थांबवेल, फक्त तुझ्या जवळ बसून राहीन, तू बोलत राहा, मी ऐकत राहीन, फक्त एकदा परत ये ना. पण त्या अग्नीतून कोणताच आवाज आला नाही, कारण स्मशानभूमीतून कधीच कोण परत येत नाही. त्या दिवशी त्याला समजलं, जगातली सर्वात मोठी चूक म्हणजे नंतर वेळ देईन असं म्हणत राहणं. कारण आयुष्य थांबत नाही आणि मृत्यू कोणाला सांगून येत नाही. म्हणून आई जिवंत असेपर्यंत तिच्यासाठी वेळ काढा, तिच्या जवळ 2 मिनिटं बसा, तिच्याशी मनापासून बोला. नाहीतर एक दिवस तुमच्याकडे वेळ असेल, पण आई म्हणून हाक मारली तरी उत्तर देण्यासाठी आई नसेल आणि त्या पश्चातापाचे अश्रू आयुष्यभर सुकणार नाहीत. तुमच्यासाठी पण आई स्पेशल असेल तर कमेंटमध्ये नक्की आई शब्द लिहा.